SP क्राईम न्यूज नेशन. जुना तुळजापूर नाका मड्डी वस्ती येथे नामदेव गजानन चौगुले वय 42 राहणार तळे हिप्परगा सोलापूर याचा खून केल्याच्या आरोपावरून शंकर गुंडप्पा लिंबोळे वय 43 राहणार शांतीनगर मड्डी वस्ती याला जिल्हा व सत्र न्यायाधीश RJ कटारिया यांनी जन्मठेपेची शिक्षा व 2000 रुपयांचा दंड ठोठावला तर तिघांची निर्दोष मुक्तता केली. अजय अडप्पा भांडेकर वय 30, विजय अडप्पा भांडेकर वय 27 दोघेही राहणार तळे हिप्परगा सोलापूर, बाबूराव गुंडप्पा लिंबोळे वय 42 राहणार मड्डी वस्ती अशी मुक्तता झालेल्या तिघांची नावे आहेत. नामदेव चौगुले याने आरोपी शंकर लिंबोळे यांच्या पत्नीची छेडछाड केली होती, त्यामुळे पत्नीने नामदेव याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. 7 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 10च्या सुमारास आरोपी शंकर याची पत्नी घरी झोपली असता त्यांच्या घराच्या दरवाजावर कोणीतरी लाथा मारू लागला, म्हणून आरोपी शंकर याने दरवाजा उघडला असता त्यावेळी नामदेव चौगुले हा तिथे होता व तुझ्या पत्नीने दिलेली तक्रार मागे घे म्हणून तो शिवीगाळ करत होता. यावेळी आरोपी बाबूराव लिंबोळे याने मिरचीची पूड नामदेवच्या अंगावर टाकली, त्यामुळे शंकर हा घरातून कुऱ्हाड घेऊन आला आणि मयत पळून जात असताना आरोपीने कुऱ्हाडीने त्याच्यावर वार करून व इतर आरोपींनी काठी आणि पाईपने मारहाण करून नामदेव याचा खून केला. शंकर हा स्वतःहून कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात हजर झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्यात सरकारतर्फे एकूण 29 साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि 3 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीप सिंग राजपूत, ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.